नमस्कार मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही नवीन योजना सुरू करण्यात आली आहे। या योजनेअंतर्गत आता महिलांना प्रति महिन्याला 1500 रुपये त्यांच्या बँक अकाउंटमध्ये जमा केले जाणार आहेत। तर मित्रांनो, ही योजना कशी असणार आहे, कोणत्या महिला याच्यासाठी पात्र ठरू शकतात, योजनेचे स्वरूप काय आहे, योजनेच्या लाभार्थ्यांची पात्रता काय असणार आहे, तसेच योजनेसाठी कागदपत्रे कोणती लागणार आहेत आणि योजनेची अंमलबजावणीसाठी कालमर्यादा ही काय आहे, याबद्दल संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। मित्रांनो, व्हिडिओ थोडासा मोठा होऊ शकतो, व्हिडिओला कुठेही स्किप करू नका, कारण आपल्यासाठी अतिशय महत्त्वाची माहिती आहे। मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेचे स्वरूप बघा। पात्रता कालावधी दरम्यान प्रत्येक पात्र महिलेला तिच्या स्वतःच्या आधार लिंक केलेल्या थेट लाभ हस्तांतरण डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर म्हणजे डीबीटी अंतर्गत सक्षम बँक खात्यात दर महिन्याला 1500 रुपये इतकी रक्कम दिली जाईल। तसेच केंद्र आणि राज्य शासन अन्य आर्थिक लाभांच्या योजनेद्वारे 1500 रुपयेपेक्षा कमी लाभ घेत असेल तर फरकाची रक्कम या योजनेद्वारे पात्र महिलेस देण्यात येईल। तर मित्रांनो, आपल्याला कोणत्याही केंद्र असो किंवा राज्य शासनाचे कोणत्याही योजनेचा जर तुम्ही या अगोदर लाभ घेत असाल आणि त्याची रक्कम ही 1500 रुपयेपेक्षा कमी असेल तर तुम्हाला या योजनेचा लाभ देण्यात येणार आहे। त्यानंतर योजनेच्या लाभार्थ्यांची जी पात्रता आहे, तर ही पात्रता बघा, कोणत्या महिला यामध्ये पात्र होऊ शकतात। महाराष्ट्र रहिवासी असला पाहिजे। तर मित्रांनो, ज्या महिलेला या योजनेमध्ये लाभ घ्यायचा आहे तर ती महिला ही महाराष्ट्राची रहिवासी असली पाहिजे। त्यानंतर विवाहित महिला, घटस्फोटित महिला आणि विधवा महिला, परित्यक्त्या आणि निराधार महिलांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे। त्यानंतर लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रक्कम हे 2.5 लाखांपेक्षा जास्त नसावे। जर मित्रांनो आपलं वार्षिक जे उत्पन्न आहे कुटुंबाचं तर ते आपलं 2.5 लाखांपेक्षा हे जास्त असेल तर आपल्याला यामध्ये लाभ घेता येणार नाही। आपलं जे वार्षिक उत्पन्न आहे तर हे आपल्याला 2.5 लाखांच्या आत असलं पाहिजे, म्हणजे आपल्याला जो उत्पन्नाचा दाखला मिळतो तर त्या उत्पन्नाच्या दाखल्यावर आपलं उत्पन्न हे 2.5 लाखांच्या आत असलं पाहिजे। त्यानंतर 60 वर्षापेक्षा जास्त वय असेल तर अपात्र असाल। मित्रांनो, या ठिकाणी आता 60 वर्षापेक्षा जास्त वय असेल तर या योजनेमध्ये सहभागी होता येणार नाहीत। आपल्याला या योजनेमध्ये सहभाग घ्यायचा असेल तर आपलं वय 60 वर्षाच्या आत असलं पाहिजे। त्यानंतर तुम्हाला या योजनेसाठी जर अर्ज करायचा असेल तर कोणती कागदपत्र लागणार आहेत, तर हे बघा, योजनेच्या लाभासाठी ऑनलाईन अर्ज सर्वात प्रथम तुम्हाला अर्ज करायचा आहे। त्यानंतर लाभार्थ्याचे आधार कार्ड लागणार आहेत, महाराष्ट्र राज्याचे आदिवासी प्रमाणपत्र, महाराष्ट्र राज्यातील जन्म दाखला लागणार आहेत। त्यानंतर सक्षम प्राधिकारी यांनी दिलेला कुटुंब प्रमुखाचा उत्पन्नाचा दाखला लागणार आहे, तर हा दाखला तुम्हाला 2.5 लाखांच्या आत लागणार आहेत। मित्रांनो, जर तुम्ही 2.5 लाखांच्या पुढे तुम्हाला उत्पन्नाचा दाखला दिला तर तुम्हाला या योजनेमध्ये सहभागी होता येणार नाहीत। तुमचा उत्पन्नाचा दाखला हा 2.5 लाखांच्या आत असला पाहिजे। त्यानंतर बँक खाते पासबुकच्या पहिल्या पानांची छायांकित प्रत, म्हणजे तुम्हाला बँकेचं पासबुक द्यायचं आहे। जर तुम्ही अजूनपर्यंत बँकेचं अकाउंट उघडलेलं नसेल तर तुम्ही लवकरात लवकर आपलं बँकेचं अकाउंट हे उघडून घ्यायचं आहे। त्यानंतर तुम्हाला लागणार आहे पासपोर्ट आकाराचे 2 फोटो, त्यानंतर रेशन कार्डची एक झेरॉक्स लागणार आहेत। त्यानंतर सदर योजनेच्या अटी आणि शर्तींचे पालन करण्याबाबतचे हमीपत्र द्यायचं आहे। तसेच मित्रांनो, आता योजनेच्या अंमलबजावणीसाठी जी कालमर्यादा देण्यात आलेली आहे तर ही बघा, सर्वात प्रथम अर्ज प्राप्त करण्यास सुरुवात ही 1 जुलै 2024 पासून सुरू होणार आहेत, म्हणजे आपल्याला 1 जुलैपासून अर्ज करता येणार आहेत। शेवटची अर्ज प्राप्त करण्याचा शेवटचा दिनांक हा 15 जुलै 2024 आहे, म्हणजे आपल्याला 1 जुलै 2024 पासून ते 15 जुलै 2024 पर्यंत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करता येणार आहेत। त्यानंतर तात्पुरती यादी प्रकाशन दिनांक 16 जुलै 2024 आहेत। त्यानंतर तात्पुरत्या यादीवरील तक्रार हरकती प्राप्त करण्याचा कालावधी हा 16 जुलै 2024 ते 20 जुलै 2024 आहेत। त्यानंतर तक्रार हरकतीचे निराकरण करण्याचा कालावधी हा 21 जुलै 2024 ते 30 जुलै 2024 आहे। त्यानंतर अंतिम यादी प्रकाशन दिनांक ही 1 ऑगस्ट 2024 आहेत। त्यानंतर लाभार्थ्यांचे बँकेमध्ये ई-KYC करणं हे 10 ऑगस्ट 2024 आहेत। त्यानंतर लाभार्थ्यांची निधी हस्तांतरणाचा दिनांक हा 14 ऑगस्ट 2024 रोजी खात्यात जमा होणार आहेत। त्यानंतरच्या महिन्यात देय दिनांक हा 14 ऑगस्ट 2024 आहे। तर मित्रांनो, तुम्हाला एवढे कागदपत्र लागणार आहेत आणि
तुम्ही या योजनेसाठी अर्ज करायचा असेल तर तुम्हाला 1 जुलै 2024 पासून ते 15 जुलै 2024 पर्यंतच अर्ज करता येणार आहेत। तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ समजला असेल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो। जय हिंद, जय महाराष्ट्र।